अपडेट, बातम्यांमध्ये रहा अप टू डेट। सर्वमान्य उमेदवार असलेल्या काडादी यांना विजयी करा माने। धर्मराज काडादी यांना सगळ्यांच्या सहमतीने आणि मोठ्या विश्वासाने आपण निवडणुकीत उभे केले आहे। काडादी हे महाविकास आघाडीचे सर्वमान्य उमेदवार आहेत। काडादी यांच्यासाठी मी माघार घेत त्यांना पाठिंबा दिला आहे। आपल्याला नको असलेला उमेदवार बोकांडी बसू नये म्हणून मीच उमेदवार असल्याचे समजून काडादी यांना विजयी करा असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दिलीपराव माने यांनी केले। बुधवारी सोलापूर दक्षिण मतदारसंघातील प्रमुख अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी सोलापूर दक्षिण मतदारसंघात येणाऱ्या उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर, डोणगाव, तेलगाव, सीना, पाथरी, बेलाटी, कवडे, तिऱ्हे, शिवणी, पाकणी आदी गावांचा झंझावती दौरा करून मतदारांशी संवाद साधला। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दिलीपराव माने, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, जिल्हा दूध संघाचे संचालक तथा जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष भारत जाधव, कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष संजीव कुमार कोळी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शालिवाहन माने, माजी सरपंच जैनुद्दीन हुसेन शेख, जयानंद पाटील, माजी उपसरपंच भीमराव वाघमारे, गौडा पाटील, माजी सरपंच एकनाथ ढवळे, चंद्रकांत पाटील, अब्बास मुजावर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। या दौऱ्यात पाथरी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काडादी, माने आणि सहकाऱ्यांनी अभिवादन केले। नंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रींचे दर्शन घेतले। सोसायटी चेअरमॅन उद्धव बंडगर यांनी गावकऱ्यांच्या वतीने काडादी, माने यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। बेलाठी येथे ग्रामदैवत महादेव मंदिरात सर्वांनी श्रींचे दर्शन घेतले। कवठे येथे ग्रामपंचायती समोरील मैदानात झालेल्या बैठकीत मारुती अंजनवारे, तंटामुक्त अध्यक्ष बाजीराव नरोटे, भीमा पवार, बबन जगताप, माजी सरपंच चंद्रसेन भोसले यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाकणी येथे ग्रामदैवत नरसिंह मंदिरात काडादी यांनी श्रींचे दर्शन घेतले। सचिन ढेपे, रवींद्र शिंदे, औदुंबर साठे, सुभाष शिंदे, राजकुमार ढेपे, गणेश शिंदे, ज्ञानोबा साखरे, पांडुरंग बेलभंडारे यांच्यासह ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सिद्धेश्वर परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गावातून निघालेल्या पदयात्रेत पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। साय अपडेट, बातम्यांमध्ये रहा अप टू डेट।